ह्यो गणपती ना जर हाईटला जर व्यवस्थित जर बसलो तर अक्षरशः आपल्याकडेच बघता असं वाटतं. बघा होता कसा की प्रत्येकाच्या घरी 11 दिवस किंवा 21 दिवस जरी गणपती असलो तरी गणपती शाळेत जवळपास 2-2, 2.5-2.5, 3-3 महिने हे गणपती असतात. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त वाईट ह्या किंवा एकदम घर खाली झाल्यासारखे वाटतात तर फक्त पेंटर अंका. त्याच्या समोर ह्यो गजू गावकरांचो गणपती लेखणी करून कपडे भरून एकदम रेडी असा. सध्या ना गणपतीचे दिवस जसे जवळ येतात तसे गणपती घरात बसणाऱ्यांची तर कायली होताच हा. त्याच्यापेक्षा जास्त धाकधूक जी वाढतात ती कोणती माहिती आहे? गणपती बनवणाऱ्या शाळेतल्या मालकांची आणि त्याचे काम करणाऱ्या कारागिरांची. यंदा चतुर्थी इल्या 27 ऑगस्टला आणि दिवस रवलेत कमी. त्याच्यामुळे प्रत्येक गणपती शाळेत ना रात्रीचे 2-2, 3-3 वाजेपर्यंत काम करतात. पुन्हा सकाळी उठून पुन्हा काम करतात. असं दिवस रात्रंदिवस काम चालू असतं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कुपल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे. मित्रांनो, गणपतीचे जसजसे दिवस जवळ येतात ना तसतसे गणपती बनवणाऱ्यांच्या शाळेत अगदी रक्ताचं पाणी करून डोळे लाल भडक करून आपले कामं करून आटपूच्या मार्गावर असं. आज आपण असं आमच्या पिरावाडीतील समर्थ आर्टमध्ये सारंग यांच्या गणपतीच्या शाळेत दिवसभराची माझी कामं आटपली की मी रात्री इकडे थोडी मदतीसाठी इकडे येत आहे. तर म्हटलं आज तुमच्यापर्यंत इकडचा कितपत काम झाला, कोणकोणती मॉडेलं असत आणि कशा पद्धतीने काम चालतं, कोण कोण कामाक असत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार असो. माका थोडंफार फिनिशिंगचं वगैरे काम येतं, त्याच्यामुळे मी इकडे फिनिशिंगच्या कामासाठी किंवा आता फिनिशिंग झाले की नंतर पेंटिंगच्या कामासाठी किंवा कपडे बिपडे भरणे हे बारीक सारीक कामं असतात त्याच्यासाठी असतो, दागिने बिगिने लावसाठी वगैरे. तर आज बघूया काय काय बघूक मिळतं. आता 2014 साली सुरू झालेली ही शाळा. सुरुवातीक गणपती थोडे होते, आता प्रस्त काहीसा वाढत आता जवळपास 70 ते 75 गणपती या शाळेत असतात. आणि पिरावाडी सोडून बाहेरच्या गावातून सुद्धा इकडे ऑर्डरी असतात. काम सुंदर असल्यामुळे आणि चोख असल्यामुळे, लेखणी तर तुमका आता मी पुढे दाखवीन, चोख असल्यामुळे इकडे आता येणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढलेली असा. आणि जसं असंच असतं की काम जर चांगलं दिलं तर मग काय एकदा माउथ पब्लिसिटी झाली तर मग कुठच्याही क्षेत्रात काही कमी नसतं. तर आज मी जो गणपती घेतला आहे, सगळे बरेचसे मोठे गणपती पण आता फिनिशिंग करून झाले आहेत. आता मी छोटं गणपती आणि इकडे काही गणपती असतात ते बरेचसे बाकी असतात. आता ओव्हरऑल बघूया आपण काम कितपत चाललं. आता तर आमच्या गावात ना टोटल 4 गणपतीची शाळा असतात. एक ही समर्थ आर्ट, विठ्ठल सारंग, त्याच्यानंतर पूर्णपणे मातीचे बनवणारे उत्तम गावकर यांची, म्हणजे आपल्या गावात एंट्री केल्यानंतर तिकडे. त्याच्यानंतर गोमाजी होडेकर, आता त्यांचा मुलगा करता नारायण होडेकर म्हणून. आणि त्याच्यानंतर आमची मराठी शाळा तिथे असलेले पवन पराडकर यांची. असे एकूण 4 गणपतीची शाळा असतात. गावातल्या बऱ्याच जणांका ही एक शाळा आणि पराडकरांची एक शाळा. बऱ्याच जणांका रोजगार निर्मिती असतात, कारण रोजगार मिळतात. बरेचसे जण इकडे कामाक असतात, त्याच्यामुळे एक काम पण शिकूक मिळतं आणि रोजगाराची संधी पण असतात. आता ह्यो मी गणपती काम करून घेतले. कसं असतं माहिती, गणपती असता चांगले म्हणजे फिनिश असतात, पण ना तरी पण काम करूचं लागतं. कारण हे जे हात वगैरे आहेत ना यांका खूप POP वगैरे लावून ठेवतात. आता ह्यो एक हात मी पूर्ण केलं, ह्यो एक केलं, आता ते 2 हात घेतले आणि बारीक सारीक काय काय हाता बघतले. अशा पद्धतीने ह्यो गणपती असून बराच काम असं. इकडे गिरीश पॉलिश पेपर मारता आणि ह्याच्यानंतर ह्यो गणपती व्हाईटिंग आणि व्हाईट कलरला ना रे, हां, चायनासाठी बाहेर जातलो. आता ह्या झालं की उद्या परवाचन किंवा 2 दिवसात ह्यो गणपती तिकडे बाहेर व्हाईटिंग आणि चायनासाठी जाते. बघा ह्यो असा घाऱ्यांचा गणपती, ह्यो घाऱ्यांचोच ना रे, हां, दत्तात्रय घारे आणि फॅमिली यांचं गणपती. आणि हय बाहेर आता हे उद्या व्हाईटिंगसाठी गणपती घेतले ना, त्याच्यामुळे हय काम करतो, म्हणजे बारीक सारीक टचअप मोठे झाले सगळे की हय एकदा फायनल बघितला जाता काय राहुला काय नाही. तर मयूर आता नुसतो टाईमपाससाठी
फक्त टाइमपास करणे म्हणजे हे कामगारांचो यांचं बाकीच्यांचं सगळ्यांचं टाइमपास करण्यासाठी मयूर येतात आणि मयूरचं बॅचमेट एकदंत ह्याचं काम ना एकदम चांगला म्हणजे सगळं शार्प काम जबरदस्त आणि ह्याचं सेकंड मॅनेजर म्हटलंच तरी चालत होय ना रे. पहिलो कोण फर्स्ट राहुल सौरभ आणि होय तो अक्षय काय रे तुझा अक्षय आचरेकर असा ह्यो फिनिशिंगमध्ये बाप असा मग कारण त्याचं काम ना ॲक्च्युली प्रोफेशन त्याचं काय म्हणतात पेंटिंगचं असं म्हणजे तुमका सगळ्या प्रकारची व्हरायटी ऑफ पेंटिंग सगळ्या म्हणजे पुट्टी काढणे स्ट्रक्चर्स मारणे हे म्हणजे जा मार्केटमध्ये येत ता त्याची करूची तयारी आहे आणि खूप छान काम आहे त्याचा पण पेंटिंगचा आणि तो पण इकडे येता आणि इकडे आता फिनिशिंगचं म्हणजे फायनल फिनिशिंग जी असा ती ह्या गणपतीची इकडे चालू असा. इकडे विठ्ठल काम करतात त्याच्याकडे आपण नंतर जाऊया आधी गणपती बघूया. बघा इकडे हो एक गणपती असा एका बॉडी कलर मारून तयार झालेलो त्याच्या समोर ह्यो गजू गावकरांचो गणपती लेखणी करून कपडे भरून एकदम रेडी असा. आता हेका फक्त शेडिंग बाकी आहे ना एका बॉडीची शेडिंग लेखणी वगैरे करून झालेली असा. लेखणी बघा आणि संपूर्ण आता ह्या कपड्यांका शेडिंग बाकी असा आणि हे स्ट्रक्चर्स वगैरे मारणं ह्या काम बाकी असा आणि सोनेरी आणि दागिने घालणे हे प्रकार अजून बाकी असं. ते बघा जी लेखणी इकडनं बघा मग अशी चांगले ना गणपती दत्तात्रय घारे आणि फॅमिली त्याच्यातलाच ह्या मॉडेल इकडे अर्धा रंगकाम करून झालेला असा. बघा त्याचा 16 भाग असा शेलो आणि त्याच्यानंतर गणपती पाठी त्याच्या प्रभावळा मोठी त्याच्यामुळे अगदी भरगच्च गणपती वाटतं आणि ह्याची पण लेखणी झालेली असावी. ह्यो गणपती ना जर हाईटला जर व्यवस्थित जर बसलो तर अक्षरशः आपल्याकडेच बघता असं वाटतं. बघा ह्या बाजून बघलास तरी ह्या बाजून बघलास तरी व्यवस्थित हाईट जर परफेक्ट बसली परफेक्ट हाईटला ह्यो गणपती बसलो तर एक कारण ह्याची नजर थोडीशी खाली असा तर परफेक्ट हाईटला ह्यो गणपती बसवलं गेलो ना तर एकदम भारी वाटतं. ही लेखणी बघा त्याच्या बाजूक ह्यो बाल गणेश असं म्हणजे पाठबीट अगदी मस्तपैकी सणसणीत मोठा असा आणि भरगच्च अगदी खाऊन पिऊन तृप्त असल्यासारखं बाल गणेश ह्याची पण लेखणी झालेली असा. याचा सोना वगैरे घालणे त्याच्यानंतर थोडी शेडिंग वगैरे बाकी असा. बाकी बॉडी कलर शेडिंग लेखणी एकदम ओकेमध्ये आहे. याची पण लेखणी बघा प्रत्येकाची लेखणी करण्याची पद्धत ही वेगवेगळी असतात आणि काही जण तर नुसते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असल्यामुळेच व्हायरल होतात आणि काही जण अगदी खरी लेखणी असतात ते मग असे पाठी राहतात. ह्याची लेखणी बघा रंगकाम आणि बॉडी कलरचं कॉम्बिनेशन हो एक इकडे बॉडी कलर वेगळं असा. त्याच्यानंतर ह्या गणपतीक जो मारलेला बॉडी कलर आहे तो पण वेगळं असा. इकडे बॉडी कलरचे पण 4 ते 5 प्रकार तुमका बघूक मिळतील. ह्या बाजूक पण बऱ्यापैकी कामं आटपून झालेले गणपती असतात जे प्लॅस्टिकमध्ये ठेवलेले आहेत. चला आता पण आपले मालक लेखणी करतात इकडे विठ्ठल सारंग. सध्या डिजिटल युगात हे असे कलाकार मिळणं म्हणजे थोडा रेअरच झालेला असा. काही जणांना ते आपली कला अगदी फुल अगदी काय म्हणतात ती शेवटच्या श्वासापर्यंत जपतात. हे बघा ही लेखणी बघा. तू शाळा चालू करून किती वर्ष आली किती सालात केलं चालू 14 मध्ये यांनी शाळा चालू केली आणि सुरुवाती गणपती किती होते 11 म्हणजे काय म्हणते 11 मोदक असतात त्याचे 11 गणपती आणि आता किती होत 65-70. आणि तुझ्याकडनं सगळ्यात लांबच्या गावात गेलेलो गणपती खायच्या गावात देवगडला गेलो. मालवण देवगड बाकी होय गावडवाडी त्याच्यानंतर काय ता भंडारवाडी वांगणी सडेवाडी भगवनगड हे बारीक सारीक म्हणजे ह्याचे जवळचे हे असतच. पण हैसून ह्या एवढ्या शाळेसून देवगड ठिकाणी जाणं गणपती म्हणजे खूप मोठी गोष्ट असं.
आता गणपतीचं लेखणी काम अंतिम टप्प्यात असेल. आणि एक सांगूचं म्हणजे कसं माहिती आहे, काही गोष्टी असतात ते असे व्हिडिओत बघून नाही, ते का प्रत्यक्ष बघूनच ते जास्त काय म्हणतात ते काळजापर्यंत पोचतात. व्हिडिओत काय कलर करेक्शन वगैरे करतो त्याच्यामुळे तर रिअलपणा पोचत नाही. जर तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघितलास ना तर तुमका तर चांगला अनुभव घेऊक मिळत की वा नाही खरोखरच कलाकार चांगलो असा म्हणून. आणि इकडचे सगळे जे असतात म्हणजे गिरीश असा किंवा एकदंत असा, त्याच्यानंतर अक्षय वगैरे असा, ह्यांच्यानी ना सगळे सौरभ बिवरभ सगळे, आता सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, पण सगळ्यांनी जरी ना खूप छानपैकी मेहनत घेऊन ना फिनिशिंगचं काम केलेलं आता बघा. कारण कलर जरी झालो असलो ना तरी तुमका फिनिशिंगमध्ये तुमका जरा जरी काय राहुला तर फिनिशिंगमध्ये तुमका लगेच उठून दिसतं. पण फिनिशिंगचं काम वगैरे बारक्या वगैरे गणपतींचा ना एकदम भारी आणि भन्नाट केलेला असं, म्हणजे जीवाच्या मनानं, थोडक्यात मी म्हणेन की जीवाच्या मनाने यांच्यानी खूप जबरदस्त काम केलं नाही. आता जाऊया आतमध्ये, छोटे गणपती आहेत ते बघू. बघा मी आतल्या खोली केले, आता सगळे बाहेर काम करतात. याची लेखणी वगैरे सगळी झालेली असं. जांभळ्या कलरचा धोतर अगदी उठून दिसतं. सिम्पल कलर कॉम्बिनेशन असल्यामुळे ना खूप छान वाटतात गणपती, आणि सिम्पलच गणपती बघू भारी वाटतं. हे बघा हे गणपती, ह्याची बैठक छान आहे बघा. सगळे पूर्ण झालेत, म्हणजे एक शेडिंग आणि सोन्याचं काम बाकी आहे. त्याच्यामुळे सगळे इकडे आता बाहेर POPचं काम चालू आहे, त्याच्यामुळे धूळ बसू नये सगळ्यांका प्लॅस्टिक घालून ठेवलेलं आहे. हे बघा ह्यो एक गणपती आहे ना, त्याचं टोटल पूर्ण काम झालेलं असं. एक पूर्ण झालं, आणि इकडे बाकी सगळे तो चिंगळेवरचो चिंगुळ जाणार आहे ती काय आता लॉबस्टर. होय लॉबस्टर म्हणजे कट्ट शेवंड, शिवड मेलाय शेवंड. हे बघा, आणि इकडे बाकीचे हे गणपती असं ठेवलेले. हे ह्यांची ना कामं सगळी थोडी शेडिंग बाकी असा, आणि लास्ट सोना घालणे आणि खडे लावणे म्हणजे दागिने चढवणे. कारण आताची रिक्वायरमेंट खूप असतात दागिने वगैरे घालूची, त्याच्यामुळे दागिन्यांची काम आणि ह्याचा राहलं. कलर बघ कसलं वाटतं, मस्त वाटतं गणपती ना. बघा ह्याची नजर बघा, सिंपल बैठक हा, आणि 2 का 2.5 फुटात 2 फुटात हा, मस्त वाटतं बघा. कलर काम आणि फिनिशिंग वगैरे चांगलं झाल्यामुळे ना अगदी गणपती सुंदरच वाटतात. एक गणपती बघा फुल ओपन हा, पाठसून ओपन असल्यामुळे हे का व्हाया तुम्ही डेकोरेशन करू शकता. याची पण नजर बघा. ही मूर्ती बघा, ही ना 1 ते 6 फुटात हा, आणि इतकी सुंदर बैठक आहे ना, त्याचं काम पण बघा. ही बघा ही मूर्ती आहे ना 1 ते 6 फुटात हा, आणि त्याचं काम इतकं सुंदर वाटतं, छान वाटतं आतमध्ये आहे त्याच्या. आणि त्याच्यानंतर ही पण बघा, ह्याची पण बैठक व्यवस्था खूप भारी वाटतं बघा. आणि कलर कॉम्बिनेशन बरेच आहेत गणपती. तो एक ओपन हा तिकडे, म्हणजे पाठसून पूर्ण ओपन असल्यामुळे ना डेकोरेशनचं टेन्शन नसतं, अगदी जबरदस्त. तुमका काय व्हाया तर डेकोरेशन तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने हे इकडे बारके गणपती असतात. ते गणपती हा एक, आणि भिडले होत 4 जण, त्याच्यातले 2 जण होत टाइमपास करत. असं आपला टाइमपास होता, आणि शिकूक मिळतं. मेन म्हणजे अक्षय काहीतरी राहुला टचअप करू गेलो आतमध्ये. 2-3 जण नाहीत ना, ते म्हणताले आयला आमका घेऊक नाही व्हिडिओ. त्यांका नेक्स्ट टाइम तुमका जो व्हिडिओ बऱ्यापैकी एक 4-5 दिवस राहले ना की एक व्हिडिओ तुमका दाखवेन. त्याच्यात सगळे असतले, बरेचसे जण असतात. काही जण कलर कामाक फक्त येतात, ते कोळंबकर वगैरे असं ते कलर कामाक येतं. मुंबईत गेलेत ना रे ते. हां, सौरभ राहुल जरा पोटात दुखतं त्याच्यामुळे येऊक नाही. आणि आयुष एका गेलो कुर्ल्यांका.
त्याच्यामुळे तो योग नाही. आम्ही आपले बाकीचे असो. कोण आणि शनिवारची एक मोठी ॲडव्हर्टाईज असता. होय, म्हणजे कसा होता प्रज्वल तुमका माहितीच आहे. तर तो शनिवारचो, कारण बाकीच्या हेर दिवशी शाळा असतात आणि सकाळी उठून शाळेत जातात, त्याच्यामुळे रविवारची सुट्टी असल्यामुळे शनिवारी येतात आणि शनिवारी येऊन धुमशाना घालतात. तर शनिवारचा एखादा व्हिडिओ जर गणपती याय सर जर करू गावलो ना तर नक्की दाखवेन तुमका. कोण सकाळच्या शाळेत 8:30 घेतात. एकदंत ना मयूर बरोबर असा आणि तो उशिरा शाळेत जाता 8:30 वाजता. 7:30ची शाळा. 7:30ची शाळा रोज असता. म्हणजे शुक्रवार शनिवारची सकाळची शाळा ना, मग तो शनिवारी शुक्रवारी सुद्धा रात्रीपर्यंत काम करता. होय, म्हणजे खूप आवड आहे आणि काम पण खूप छान आहे त्याचा, त्याबद्दल प्रश्नच नाही. पण सकाळी शुक्रवारी असता, शनिवारी परत शाळेत जाता, बाकी रविवारचा काही विषयच नाही. पण आता मयूरनी सांगता 8:30 वाजता जाता म्हणता. वाजले 12 आणि इलिया चहा आणि आपलं स्पेशल कोरी चाय, तरतरीत राहण्यासाठी कोरी चाय. आणि हे आयटम काय रे? काय सोनकापा ह्याचे हे काय ते नारळ लढवलेले फोडलेले सोनकापा काजूगर घातले. तेव्हा ये घेवा बरी लागली वर काजूगर. अक्षय काजूगरच नाही गावलो रे. जमिनीर पडलो खाल्या. तो बाजायचो पडला तर तो खाता बघा. त्याला विठ्ठल काय रात्रीची चाय पिणार नाही, आम्ही आपली चाय पितो. चला एकदा तक सांगितलंय की आता साडी ओपन केल्यान तुमका दाखवसाठी. आता पुन्हा ढाकून ठेवता. चला चाय पिल्यानंतर मी गणपती आता बऱ्यापैकी पूर्ण केलंय. आता वाजलो 1, मग सगळं जाऊचं कामाक. मी आता निघतंय, व्हिडिओ एंड करतोय. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण समर्थ आर्ट आमच्या पिरावाडीतील गणपती शाळेतील कामं कितपत जवळ येली असत ती बघितलं. होता कसा की प्रत्येकाच्या घरी 11 दिवस किंवा 21 दिवस जरी गणपती असलो तरी गणपती शाळेत जवळपास 2-2, 2.5, 3-3 महिने हे गणपती असतं. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त वाईट ह्या किंवा एकदम घर खाली झाल्यासारखे वाटतं आता फक्त पेंटरांका. कारण आता ही सगळी जागा जी भरलेली आहे ना, ही आदल्या दिवशी बऱ्यापैकी आणि चतुर्थ्या दिवशी संपूर्ण अगदी रिकामी होऊन जाता. आणि नंतर तर वाईट वाटतं की अरे इतके दिवस आपल्याकडे बाप्पा होते, आता ते सगळ्यांच्या प्रत्येकाच्या घराकडे गेले. त्याच्यामुळे सगळ्यात वाईट ह्या जास्त तर पेंटरांका वाटतं. आणि ही जर गोष्ट तुमका खरोखरच पटत असत तर कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आमच्या पिरावाडीतील गणपतीची शाळा, विठ्ठलची लेखणी आणि इकडे कोण कोण काम करतात, खूप मजा मस्ती आणि या मजा मस्तीत काम अगदी पूर्णत्वास जाता. बऱ्यापैकी काम झालेलं असतं. हे मोठे जे गणपती असत ते आणि छोट्या गणपतीचं शेडिंग आणि सोना काढणं ह्या एवढं काम इकडचं बाकी असा. आणि बाकी अष्टमी झाल्याच्या नंतर तुमका बरंचसं काम झालेलं बघूक मिळतं. कारण अष्टमी आमची मोठी असतं आणि अष्टमीच्या अगोदर बरीचशी कामंही गणपतीची आटपून घ्यायची लागतात, कारण नंतर दिवस फार कमी राहिलेले असतात. आज आपण काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला आहे. 2 ते 3 वर्षापूर्वी या शाळेचा मी पूर्ण व्हिडिओ बनवलेलो, म्हणजे शाळा कशी सुरू झाली, किती गणपती होते. यंदा पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून 11 गणपतीची या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सुरुवातीक 11 गणपती होते आणि त्याच्यानंतर आता 60, 65, 75पर्यंत गणपती असत. काम तुम्ही पिरावडीत जर येईल असतं ह्या शाळेत नक्की भेट द्या.
मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचा सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं. गणपती बाप्पा मोरया.